जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात ज्या सध्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। पहिली जी यादी होती त्याच्यामध्ये जवळपास 11,085 उमेदवारांची निवड झाली आणि हे 11,085 उमेदवारांचं सध्या नियुक्त आहे। ह्याच्यामधून फक्त जे काही रयत शिक्षण संस्था असेल तर त्या संदर्भात सध्या तरी जी काही मुद्दा आहे रयतचा, तर तो सध्या प्रलंबित आहे आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांची शिफारस झाली आहे तर त्यांचं संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून तर पुढची संपूर्ण त्या ठिकाणी प्रलंबित आहे। तसंच जे उर्वरित सध्या ज्या 2 नंबरची जी लिस्ट लागली होती तर ती लिस्ट म्हणजे कन्व्हर्टेड यादी संदर्भात। मग कन्व्हर्टेड यादीमध्ये जी जवळपास 3,150 उमेदवारांचं सध्या त्या ठिकाणी शिफारस झाली। दुसरी जी यादी लागली होती तर ह्या 3,150 मधून जवळपास जे सध्या 8 ते 10 जिल्हा परिषदेचं सध्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशनचं जे पत्र आहे तर ते इश्यू झालं आहे आणि काही जिल्हा परिषदेचं समुपदेशन राऊंड देखील संपूर्ण जो काही आहे तो पूर्ण झाला आहे। तर उर्वरित सध्या ज्या जिल्हा परिषद असेल, आस्थापना असेल तर त्यांचे देखील पत्र सध्या चालू आठवड्यामध्ये सध्या इश्यू होत आहे। तर आजच्या दिवसाला या ठिकाणी महत्त्वाची जी काही जिल्हा परिषद आहे तर त्या संदर्भात जे पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे। हे पत्र 24/7/2024चं आहे, म्हणजे कालचं पत्र आहे आणि जिल्हा परिषद जी आहे तर ती जालन्या संदर्भात आहे। तर जिल्हा परिषद जालन्यामध्ये ज्यांची सध्या शिफारस झाली आहे तर अशा उमेदवारांसाठी जे समुपदेशनाचा राऊंड आहे तर तो समुपदेशनाचा राऊंड संदर्भात हे पत्र आलं आहे। कारण जालना जिल्हा परिषदमध्ये जवळपास 78 उमेदवारांची सध्या सेकंड जो राऊंड लागला होता कन्व्हर्टेड राऊंड, तर 78 उमेदवारांची शिफारस त्या ठिकाणी झालेली आहे। तर त्या संदर्भात हे महत्त्वाचं पत्र आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो विषय देण्यात आला आहे तर तो शिक्षक पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात इथं सूचनाही देण्यात आली आहे। तर संपूर्ण ह्या ठिकाणी जो काही फापट पसारा आहे तो न वाचता आपण डायरेक्ट जे काही महत्त्वाच्या डेट आहे तर ती बघूया। तर ह्या ठिकाणी जवळपास 78 उमेदवारांचं समुपदेशन असल्यामुळे सध्या जी काही डेट देण्यात आली आहे तर ती डेट म्हणजे ह्या ठिकाणी समुपदेशन प्रक्रिया आहे तर ती 29/7/2024ला या ठिकाणी होणार आहे। जवळपास सकाळी म्हणजे या ठिकाणी 11 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना या ठिकाणी सध्या उपस्थित हे राहायचं आहे। संबंधित जे 78 उमेदवारांची शिफारस झालेली आहे त्या ठिकाणी तर त्यांना समुपदेशनासाठी येताना सध्या जे काही महत्त्वाचे तुमचे मूळ कागदपत्र असेल तर ते सोबत त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि एकंदरीत एकच दिवसामध्ये सध्या समुपदेशन होऊन तुम्हाला जो काही पुढील जी काही प्रक्रिया असेल नियुक्ती आदेश संदर्भात तर ती देखील त्या ठिकाणी होणार आहे। तर अशी ही सध्या तरी जिल्हा परिषद जालन्या संदर्भात महत्त्वाची या ठिकाणी सूचना होती। तर जे डॉक्युमेंट असेल ओरिजिनल डॉक्युमेंट तर ते न चुकता तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला त्या ठिकाणी धावपळही होणार नाही। तर जवळपास 78 उमेदवारांची जी काही यादी असेल सध्या पात्र झालेली पदस्थापना संदर्भात तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात। संपूर्ण जे काही पत्र असेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर A to Z हे जे काही लेटेस्ट असतात तर ते संपूर्ण तुम्हाला माहिती त्या ठिकाणी अवेलेबल ही होत राहते। तर त्या ठिकाणी देखील तुम्ही जॉईन व्हा, लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। तर इतर जे काही जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल तर त्यांचं देखील लवकरात लवकर पत्र हा जो चालू आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये सध्या हे जाहीर होणार आहे। तर ज्यांची कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या निवड झाली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा समुपदेशन संदर्भात सध्या पत्र कोणतंही त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत नाही तर त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी किंवा चिंता त्या ठिकाणी करायची नाही। तुमचं देखील लवकरात लवकर चालू आठवड्यामध्ये पत्र हे इश्यू होणार आहे आणि तुमचा देखील मार्ग या ठिकाणी निघणार आहे। फक्त जो काही रयत शिक्षण संस्थेसंदर्भातच थोडी अडचण आहे, कारण त्या ठिकाणी कोर्ट केस असल्यामुळे प्रलंबित जो काही न्यायप्रविष्ट मुद्दा असल्यामुळे सध्या तरी कोणत्याही प्रकारची सध्या जी प्रोसेस आहे तर ती आपल्याला पुढे होताना दिसून येत नाही। तर त्याच्यावरती देखील लवकरात लवकर मार्ग हा निघेल। तर रयतवाल्यांना देखील लवकरात लवकर जी काही दिलासादायक बातमी असेल तिथे त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। तर अशी ही सध्या अपडेट होती। तसंच जे काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात जे उमेदवार सध्या आतुरतेने वाट बघत आहेत तर त्यासाठी देखील हा जो चालू आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची केव्हाही लिस्ट ही लागू शकते। तर असं म्हणता येईल तर आज सध्याची काही 25 तारीख आहे तर आजपासून सध्या विथ इंटरव्ह्यूचं जे काही काउंटडाऊन असेल तर ते सध्या सुरुवात होणार आहे। एकंदरीत आपल्याला हे पुढे ज्या 1-2 दिवसामध्ये
विथ इंटरव्ह्यूची जी काही यादी असेल तर ती ह्या आठवड्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यांनी देखील बघा जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट संदर्भात तयारी त्या ठिकाणी करून ठेवा इंटरव्ह्यू संदर्भात. तर अशा ह्या सध्या 1 ते 2 अपडेट होत्या. अपडेट जर आवडल्या असेल तर लाईक करा व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो, त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. लिंक ह्या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.